आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी आहे पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या एका नव्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडिओची। पहलगाम हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। दहशतवादी पर्यटकांना गोळ्या घालत असतानाचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळ्या झाडताना आवाज येतोय। पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचं अगदी स्पष्ट दिसतंय। त्यामुळे हल्ल्यावेळी पर्यटकांची अवस्था नक्की काय झाली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही। इतका भयंकर हा संपूर्ण हल्ला होता। दरम्यान खाली गोळीबार होत असताना झिपलाईन चालक अल्लाहू अकबर असं तीनदा बोलला। ऋषी भट यांनी हा व्हिडिओ काढला असून ऋषी भट यांचं कुटुंबीय आधी या झिपलाईनवरनं गेलं होतं। मात्र कुटुंबियांना तो पाठवत असताना अल्लाहू अकबर असे आरोळी त्यांनी असं तो म्हटला नाही। मात्र ज्यावेळेस गोळीबार सुरू झाला त्यावेळेस त्याने हे बोलायला सुरुवात केली। त्यामुळे जो झिपलाईनवरचा माणूस होता आणि त्याच्यासोबत आणखी एक मुलगा होता या दोघांवरही संशय येत असल्याचं ऋषी भट यांनी म्हटलेलं आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बैठो, पैर लंबा करो। तर या नव्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सर्व तिथले पर्यटक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा पळत होते। दरम्यान या हल्ल्यानंतर आता पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं पाकिस्तानींना हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली। मात्र भारतात तब्बल 5 लाख पाकिस्तानी महिलांनी घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी महिलांनी देशात घुसखोरी केली कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। बापरे, देशात 5 लाख पाकिस्तानी महिला। पाकिस्तानी महिलांची घर वापसी। पाकिस्तानी महिला देशाला धोका। पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है। देशात 5 लाख पाकिस्तानी महिला राहतात। ऐकून धक्का बसला ना? होय, देशात 5 लाख पाकिस्तानी महिला राहतात आणि या सर्व महिला भारतीय पुरुषांशी लग्न करून इथं वास्तव्य करतायत। हा दावा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केलाय। त्यांच्या या दाव्यानं भारतीयांची चिंताही वाढली आहे। एकीकडे केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे 5 लाख महिला कोणत्याही नागरिकत्वाशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचं समोर येत आहे। पाकिस्तान की लड़कियां यहाँ ब्याही गई हैं और वो भारत की नागरिक बन नहीं सकती, बनी नहीं है। वर्षों से यहाँ रह रहे हैं और पाकिस्तान के लड़के भी यहाँ ब्याहे हैं। अब किस मंतव्य और मोटिव के साथ वो ब्याहे हैं ये एक जांच का विषय है। और यहाँ लड़का नहीं मिलता क्या? यहाँ लड़की नहीं मिलती क्या? पाकिस्तान के साथ शादी करना, और पाकिस्तान हमारा दुश्मन देश है। केंद्र सरकारच्या अल्टिमेटम नंतर देशात लॉंग टर्म व्हिसा, डिप्लोमॅटिक आणि ऑफिशियल व्हिसा असणारेच लोक राहू शकतात। त्यात भारतानं पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून 48 तासात त्यांना देश सोडण्याचं सांगितलंय। आतापर्यंत 537 पाकिस्तानी नागरिक भारत सोडून मायदेशी परतले। दुसरीकडे महाराष्ट्रात वास्तव्य असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहितीही समोर आली आहे। नागपूर 2458, ठाणे 1106, जळगाव 393, पिंपरी चिंचवड 290, नवी मुंबई 239, पुणे शहर 111 ते 114, अमरावती शहर 117, वाशिम शहर 106, छत्रपती संभाजीनगर शहर 58, कोल्हापूर 58, मीरा भाईंदर 26, अकोला 22, रायगड 17, सोलापूर शहर 17, अहमदनगर 14, यवतमाळ 14, मुंबई 14, बुलढाणा 7, धुळे शहर 6, गोंदिया 5, अमरावती ग्रामीण 1, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 1 असे एकूण 5,000
23 ते 5037 पाकिस्तानी नागरिक राज्यात सध्या वास्तव्यास आहेत। एकट्या महाराष्ट्रात जर 5000हून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असतील तर संपूर्ण देशातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी असेल। त्यात भारतीय पुरुषांशी लग्न करून देशात राहणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही। राज्यापुरतं बोलायचं झालं तर रत्नागिरीत जिल्ह्यात 3 पाकिस्तानी महिला आहेत, मंडणगडमध्ये 1, दापोलीत 2 पाकिस्तानी महिला आहेत। तिघींचाही भारतीय व्यक्तींशी विवाह झालाय। 3ही पाकिस्तानी महिलांकडे दीर्घकालीन व्हिसा आहेत। नाशकात 6 पाकिस्तानी महिला आहेत। भारतीय मुस्लिम व्यक्तींसोबत त्यांचा विवाह झालाय। मॅरिड टू इंडियन सिटीजन व्हिसावर नाशकात वास्तव्य सुरू आहे। सखोल चौकशी केली तर ही संख्या वाढण्याची शक्यताच अधिक आहे। भारत पाकिस्तान दरम्यान कधीही युद्ध भडकण्याची शक्यता असताना या पाकिस्तानी नागरिकांचा केंद्र सरकारनं ताबडतोब बंदोबस्त करायला हवा। लग्न करून इथेच राहणाऱ्या पाकिस्तानी महिलांचीही सखोल चौकशी व्हायला हवी, कारण देशाच्या सुरक्षेशी तडजोड भारताला परवडणारी नाही। त्यामुळे पाकिस्तानी महिलांची घर वापसी कधी होणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। दरम्यान आता पहलगाम हल्ल्याला आठवडा पूर्ण झालाय आणि दिल्लीतही घडामोडींना प्रचंड वेग आलाय। सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याचमुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींची आज भेट घेतली। दोघांमध्ये सुद्धा तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली। दरम्यान या बैठकीत काय घडलं, काय ठरलंय हे अजूनही समोर आलं नसलं तरीही राजनाथ सिंह 2दा पंतप्रधानांना भेटायला गेलेले आहेत आणि या बैठकीमध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही मोदींना भेटायला आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान भारताचं पुढचं पाऊल काय असेल यामुळे पाकिस्तानला अर्थातच धडकी भरली आहे। तर पाकिस्तानला अगदी सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे आणि सर्व बाजूंनी प्रयत्न करतोय। आता DRDOने सुद्धा हायपरसॉनिक धमाका केलेला आहे। यावेळी स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी करण्यात आली असून हैदराबाद केंद्रावर 1000 सेकंदांमध्ये ही चाचणी पूर्ण झाली। स्क्रॅमजेट इंजिन आता पूर्ण प्रमाणामध्ये उड्डाणासाठी सज्ज झालेलं आहे। ही चाचणी DRDOच्या अत्याधुनिक प्रगत केंद्रामध्ये घेण्यात आल्यामुळे DRDOने हायपरसोनिक शस्त्र तंत्रज्ञानात एक मोठा टप्पा गाठलेला आहे। यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये या इंजिनची 120 सेकंदांची यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली होती। दरम्यान हायपरसॉनिक धमाका म्हणजे हे इंजिन नक्की काय आपण पाहतोय। जगातील कोणत्याही रडारद्वारे याला शोधणं जवळजवळ अशक्य आहे। जगातील कोणतीही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली मारा करू शकत नाही यावर। हजारो टन अणुबॉम्ब किंवा शक्तिशाली बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता यामध्ये। हवेत मार्ग बदलण्याच्या क्षमतेमुळे अचूक लक्ष्यभेद याला साधता येतो। हायपरसोनिक क्षेपणास्त्र वेगामुळे अधिक विध्वंसक ठरतं। तर आता भारतीय सेनेच्या त्रिशक्ती कॉर्प्सने सिक्कीमच्या पर्वतांमध्ये लाईव्ह फायबर सराव आयोजित केलेला। यामध्ये युद्धसज्जता, अचूक हल्ला करण्याची क्षमता जवानांनी दाखवलेली आहे। 1 महिना चाललेल्या या सरावामध्ये T-90 टॅक, हवाई साधनं, प्रगत निरीक्षण आणि तंत्रज्ञानाचा समावेश होता। यामध्ये विविध परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता जवानांनी दाखवलेली आहे। तर भारताची एकूणच ही शक्ती आणि सामर्थ्य बघून पाकड्यांची झोप उडाली आणि त्याला कारण आहे भारताच्या ताफ्यातील राफेल। पाकड्यांनी राफेलचा धसका का घेतलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पाकड्यांना धास्ती, भारताची राफेल खरेदी। सामरिक शक्ती वाढणार, पाकड्यांना गाडणार। राफेल ठरणार पाकड्यांचा कर्दनकाळ। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय। त्यात भारतानं लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिलाय।
भारत फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। भारत फ्रान्समधील हा करार 63,000 कोटींचा असून भारतीय नौदलाची शक्ती वाढेल। यामुळे भारताकडील राफेल लढाऊ विमानांची संख्या 62 होणार आहे। या विमानांच्या समावेशानंतर त्यांना INS विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतवर तैनात केलं जाईल। राफेल हे MiG-29 पेक्षा अनेक पटीने अत्याधुनिक विमान आहे। कराचीला मारा करण्याकरता आणि ग्वादर बंदर आणि कराची बंदर यांना ब्लॉक करण्याकरता या विमानवाहू जहाजांचा फार मोठा रोल राहणार आहे। भारत फ्रान्स करारादरम्यान भारत फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमानं आणि 4 डबल सीटर विमानं खरेदी करेल। ही विमानं अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील। या राफेल मरीनचं वैशिष्ट्य काय पाहूया। 26 मरीन राफेल विमानांसाठी 63,000 कोटींचा सर्वात मोठा करार झालाय। भारतीय नौदलाला 22 सिंगल सीट आणि 4 ट्विन सीट राफेल मिळतील। 26 राफेल मरीन विमानांची डिलिव्हरी 4 वर्षात सुरू होणार। INS विक्रमादित्य आणि INS विक्रांतवर तैनात केले जाणार। भारताच्या ताफ्यात राफेल विमानांची संख्या 62 होणार। राफेल मरीनच्या खरेदीनं हवाई दलाची आणि नौदलाची शक्ती वाढणार आहे। भारतानं गेल्या काही वर्षात सामरिक शक्ती वाढवली आहे, त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला आणि शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या परकीय शक्तींसाठी राफेलची खरेदी हा थेट इशारा आहे। त्यामुळे पाकड्यांनी काड्या केल्या आणि त्यावर चिन्यांनी कागाळ्या केल्या तर त्यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी भारत आता शस्त्रसज्ज आहे, हे विसरून चालणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV। तर आता पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असून पाकिस्तानची नोटीस टू एअरमन भारताकडनं संभाव्य कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे इस्लामाबाद ते लाहोर दरम्यान हवाई क्षेत्र बंद राहणार आहे। पाकिस्तान बिथरल्याचं चित्र दिसतंय। भारताकडून संभाव्य कारवाईची पाकिस्तानला भीती वाटते आणि म्हणून 2 दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलेला आहे। भारताकडनं दिवसेंदिवस आपण पाहतोय पाकिस्तान विरोधी कारवाई आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सामर्थ्य दाखवणं सुरू झालेलं आहे आणि याचमुळे पाकिस्तान बिथरला असून आता भारताच्या कारवाईची पाकिस्तानला धडकी भरलेली आहे आणि त्याचमुळे इस्लामाबाद ते लाहोर दरम्यान हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलेला आहे। एका बाजूला पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता अधिक वेग आल्याचं आपण पाहतोय आणि या तपासामध्ये मोबाईलचा डंप डेटा सर्वात महत्त्वाचा क्लू ठरणार आहे। NIAनं हल्ल्याच्या ठिकाणाचं डिजिटल मॅपिंग केलं असून NIAने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने सुद्धा आता न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेला पाठवण्यात आले। तसंच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेण्यात आले। त्याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान भारत पाकिस्तान याच्यातला तणाव वाढत असताना आता तुर्कस्ताननं इस्लामाबादला मदतीचा हात पुढे केलेला आहे। तुर्कस्तान हवाई दलाचे C-130 हर्क्युलिस सैन्य वाहतूक विमान कराचीत दाखल झालंय। यामध्ये शस्त्रसाठा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कराचीसोबत इस्लामाबादमधील लष्करी तळावर तब्बल 6 तुर्की C-130 विमानं उतरलेली आहेत। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे चीनी कनेक्शन आता समोर आलेले आहे। नेमका कसं पहा चीनी ड्रॅगनचा बुरखा फाडणारा हा स्पेशल रिपोर्ट। पाकच्या खांद्यावरून चीनी गोळ्या, पहलगाम हल्ल्यात चीनी फोन आणि ड्रोन, अतिरेक्यांना पोषणारा चीन, जगाला व्यथित करणारा हल्ला शांतताप्रिय भारतातील आपल्या पहलगाममध्ये झाला आणि जगभरातून संवेदनांचा पाऊस पडला। पण याच हल्ल्यात आतापर्यंत नामानिराळा राहिलेल्या या चिन्यांचा हिरवा बुरखा टराटरा फाटलाय आणि चीनचं काळं तोंड आणि रक्तानं माखलेले हात आता जगासमोर उघडे पडले आहेत। होय, या हल्ल्यात चीनचा फुल सपोर्ट पाकाड्या दहशतवाद्यांना झाला हे आता उघड आहे। कारण आता प्राथमिक चौकशीत मोठे खुलासे झाले। असे नेमके काय खुलासे झाले
ज्यानं चीन उताणा पडलाय? पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हल्ल्याच्या I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No I'm not giving up, no I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you मधून येते ते म्हणजे भारत कधी हल्ला करू शकतो असं विधान पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेले. भारत हल्ला करेल म्हणून पाकिस्तानी सेना आता अलर्ट झाली असून भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारत पहलगाम दहशतवादी हल्लेखोरांचा शोध घेतोय आणि पाकिस्तान आमचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचं म्हणतंय. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय आणि पाकिस्ताननं भारताच्या हल्ल्याची धडकी घेतली आहे. तर भारताने आता पाकिस्तान विरोधात कारवाईला गती दिल्यानंतर भारतीय सेना देखील वेगवेगळ्या प्रकारे आपली ताकद दाखवते आणि त्यातच भारतानं दम भरताच पाकिस्तानच्या लष्करामध्ये घबराट असल्याचे दिसून आलंय. कारण पाकच्या 250 लष्कर अधिकारी आणि 1200 पेक्षा अधिक सैनिकांनी सामूहिक राजीनामा दिलेला आहे. याबाबत पाकिस्तानी लष्कराचं पत्र आता समोर आलं असून आता भारताची युद्धाची पाकिस्तानला भीती वाटते का असा सवालच उपस्थित झालेला आहे. तर भारताने दम भरताच पाकिस्तानी लष्करामध्ये घबराट पसरली आहे. पाकिस्तानच्या 250 लष्करी अधिकाऱ्यांचा राजीनामा, 1200 पेक्षा अधिक सैनिकांचा सामूहिक राजीनामा. पाकिस्तानी सैन्यामध्ये असंतोष आणि मानसिक दबाव वाढलेला आहे. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी आपल्या कुटुंबाला पाकिस्तान बाहेर पाठवलं. तर बिलावल भुट्टोंच्या कुटुंबाने सुद्धा पाकिस्तानमधून आता पळ काढलेला आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये युद्ध भडकल्यास फक्त पाकिस्तानच नाही तर इतर शेजाऱ्यांचा सुद्धा भारताला धोका असल्याचे समोर आले. मात्र याची कारणं काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकाड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचा धोका.
भारताच्या विरोधात पाकड्यांचा चीन प्लस रूस प्लॅन. भारताच्या कोंडीसाठी चीनी मैदानात. पहलगाम हल्ला भारतीयांना चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळेच तातडीनं युद्ध करून या पाकड्यांना धडा शिकवण्याची, पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची मागणी आता देशवासियांकडून करण्यात येते. मात्र आता पाकड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचाच जास्त धोका असल्याचं समोर आलंय. ते नेमकं कसं पाहूया. भारताची पाक, चीन, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेश सोबत 15,000 किलोमीटरची सीमा. चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा. युद्ध भडकल्यास सीमेवरील लष्करी सॅटेलाइटद्वारे चीन पाकची मदत करणार. गृहयुद्धानंतर चीन्यांची बांगलादेशींना भारताच्या विरोधी फूस. चीन म्यानमार दृढ संबंध. ईशान्य भारताला म्यानमारच्या दहशतवाद्यांचा धोका. नेपाळचे पंतप्रधान ओलींची भूमिका चीनकडे झुकलेली. एवढंच नाही तर भारतानं शेजाऱ्यांपासून का सावध राहायला हवं, त्याविषयीही आम्ही तज्ञांकडून जाणून घेतलंय. भारताचे शेजारी देश आहेत, त्यांना ज्या पद्धतीने आर्थिक आणि संरक्षण किंवा लष्करी मदत ही चीनकडनं दिली जात आहे ते भारतासाठी अत्यंत धोक्याचं आहे. त्यामुळे भारताला केवळ पाकिस्तान नाही तर नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, या सगळ्याच ठिकाणी चीन आता आपले पाय पसरायला सुरुवात केलेला असल्यामुळे या सर्वच फ्रंटवरती भविष्यामध्ये आपल्याला सावध राहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देत पाकड्यांच्या नांग्या ठेचायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच भयभीत झालेले पाकडे मदतीसाठी जगभर भिकेचा कटोरा घेऊन फिरतायत. एवढंच नाही तर चीन आणि रशियासह पाकड्यांनी नवा गेम प्लॅन बनवलाय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांविरोधात जगभरात रोष. हल्ल्याच्या तपासासाठी आंतरराष्ट्रीय चौकशी समिती स्थापन करावी. चौकशी समितीत चीन आणि रशियाच्या समावेशाची मागणी. चीन आणि रूसच्या मदतीनं भारतावर दबाव वाढवण्याचा डाव. भारतानं सार्क देशांच्या संघटनेवर आपला प्रभाव कायम ठेवला आहे. मात्र भारत चीनच्या विस्तारवादी धोरणांमधील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यात भारत पाक युद्ध भडकल्यास चीन लष्करी सॅटेलाइटद्वारे इतर सीमेवरील लष्करी हालचालींची माहिती पाकड्यांना देण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळला फूस लावून चिनी ड्रॅगन पाहुण्यांच्या गाठीनं साप मारण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच भारतानं शेजाऱ्यांपासूनच सावध राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पाकिस्तान विरोधात भारत एक एक पावलं पुढे उचलत असताना केंद्र सरकारनं पाकिस्तानवर आता डिजिटल स्ट्राईक केलेला आहे. पाकिस्तानचा प्रपोगंडा आता भारतात चालणार नाही. शोएब अख्तरसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घालण्यात आलेली आहे. आरजू काझमी, सय्यद मुझम्मिल शहा यांच्यासारख्या पाकिस्तानी चॅनल्सवर कारवाई करण्यात आली असून यासोबतच काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये डॉन न्यूज, जिओ न्यूज, समा टीव्ही, बोल न्यूज अशा अनेक चॅनल्सचा समावेश आहे. या चॅनल्सवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांविरोधात खोटी दिशाभूल करणारी माहिती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती पसरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेट कॅप्टन शाहिद आफ्रिदीने पुन्हा अकलेचे तारे तोडलेले आहेत. पाकड्यांच्या दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी त्यानं भारत विरोधातच विष ओकलेलं आहे. तो नेमकं काय म्हणालाय आणि असदुद्दीन ओवैसींनी आफ्रिदीला कसं सुनावलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. नाका पड़ जाता है वहां पे पाकिस्तान. तुम लोगों की 8 लाख फौज वहां बैठी है यार कश्मीर में,
और ये इंसिडेंट हो गया, इसका मतलब है नालायक है, निकम्मे हो ना तुम लोग कि सिक्योरिटी आप दे नहीं सके लोगों को। हे वाक्य नीट ऐका. या निर्लज्ज शाहिद आफ्रिदीचा हा चेहरा नीट निरखून पहा. पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जीवावर निष्पाप लोकांचं हत्याकांड घडवलं. त्याचा साधा निषेधही न करता या नीच प्रवृत्तीच्या आफ्रिदीनं भारतीय सेनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. हा निर्लज्ज शाहिद आफ्रिदी एवढ्यावरच थांबलेला नाही, तर पहलगाम हल्ल्याचं खापर त्यानं भारतावरच फोडलंय. खुद ही ब्लंडर्स मारते रहते हैं, खुद ही लोगों को मरवा देते हैं, फिर उनकी वीडियोस दिखाते हैं कि नहीं वो तो जिंदा है. मेरे ख्याल में हर चीज आप 1 घंटे तक दहशतगर्द वहां दहशतगर्दी करते रहे, ठीक है. वहां तक 8 लाख फौज में से कोई नहीं आया, और जब आए तो 10 मिनट के ऊपर पाकिस्तान पे इल्जाम लगा दिया. तर या वक्तव्याचा MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी चांगलाच समाचार घेतला. शहीद अफरीदी ने ऐसा स्टेटमेंट किया है, भारत खुद अपने लोगों को मारता है और फिर बाद में हमारे ऊपर नाम लेता है. कौन है जी इन्हें? शहीद अफरीदी. कौन है इन्हें? नाटक है क्या ये? छोड़ो ना, तुम क्या जोकरों का नाम ले रहे मेरे सामने, छोड़ो ना इन लोगों को. नालायक शाहिद आफ्रिदी या ना त्या कारणानं कायम चर्चेत असतो. त्यानं वारंवार भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. तर आता त्यानं सगळ्याच मर्यादा सोडून भारतच पाकड्यांना धमक्या देत असल्याचं म्हटलंय. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. त्यामुळे हे पाकडे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबतही निर्लज्ज आणि नीचपणे जाहीर विधानं करणारे असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी. भारत सरकारनंही पाकड्यांची फक्त जलकोंडीच नाही तर क्रीडा क्षेत्र आणि आर्थिक कोंडी करण्यासाठीही आता रणनीती आखायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारताकडनं पाकिस्तान विरोधात एक कारवाया सुरू असताना पाकिस्तान पुरता हादरलाय आणि भारतासोबत युद्ध नको रे बाबा असा सल्ला नवाज शरीफ यांनी पाक पंतप्रधान शहबाज यांना दिलेला आहे. भारतासोबतचा तणाव राजकीय चर्चेतून सोडवावा असंही शरीफ यांनी सांगितलं. तर भारतासोबत युद्ध हे पाकिस्तानसाठी चांगलं नाही, त्यांनी पाक पंतप्रधान शहबाज यांना सांगितल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या वजुरिस्तानमध्ये आज बॉम्बस्फोट झालेला आहे आणि या बॉम्बस्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पाकिस्तानमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला आहे. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 17 जण या बॉम्बस्फोटात जखमी झाले. पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे मात्र निश्चित झालेले आहे. होय, हे आम्ही का म्हणतोय? पाकिस्तान समोर कोणतं नवं संकट उभं ठाकलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. पीओके पाकड्यांविरोधात घोषणाबाजी. गृहयुद्धाची नांदी, पाकड्यांची कोंडी. दहशतवादाचा भार, पाकचे होणार तुकडे 4. ही दृश्य आहेत पाक व्याप्त काश्मीर मधली. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकड्यांचा बुरखा टराटरा फाटलाय. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध भडकण्याची शक्यता असतानाच पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, सिंध आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा भडका उडालाय. तर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रस्त्यावर येत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. त्यातच दहशतवाद, प्रांतिक स्वायत्ततेच्या मागण्या, धार्मिक कट्टरतावादामुळे पाकड्यांचं टेन्शन वाढलंय. तर दुसरीकडे सिंध प्रांतातल्या जनतेनं पंजाब प्रांताला पाणी देण्यास विरोध केलाय. तर पाकिस्तान सरकारच्या सिंधू नदी पाटबंधारे योजनेविरोधात पीओके मध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आलंय. त्यात पाकिस्तान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर स्थानिक नागरिकांनी पाकड्यांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे.
बलूच लिबरेशन आर्मीचा पाक विरुद्ध सशस्त्र लढा सुरू आहे. बलूच रिपब्लिकन आर्मी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आग्रही आहे. बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुडंट ऑर्गनायझेशनचंही आंदोलन सुरू आहे. तहरीके तालिबान पाकिस्तानकडून लष्करावर हल्ले होत आहेत, तर हाफिल गुल बहादूर गटानं स्वतंत्र वझिरिस्तानसाठी सैन्यावर हल्ला केलाय. सिंधू देशाच्या मागणीसाठीही सिंध प्रांतात आंदोलन सुरू आहे. सिंध आणि पंजाब या प्रांतामध्ये सुद्धा पाण्याच्या अनुषंगानं त्यांच्यामध्ये भांडणं होत आहेत. अर्थव्यवस्था गर्तेमध्ये जातीये, राजकीय अस्थिरता आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानला एक प्रकारे वाळीत टाकलेलं आहे आणि अंतर्गत गृहयुद्धाची सुद्धा परिस्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे 4 तुकडे होत आहेत की काय, अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसतीये. भारताविरोधात डरकाळ्या फोडणाऱ्या पाकिस्तानला स्वतःच्याच देशात मोठा विरोध होतोय. त्यामुळे भारतानं 1971 मध्ये पाकिस्तान विरोधात युद्धाचं रणशिंग फुंकून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा भारतानं युद्धाचं बिगुल वाजवून पाकिस्तानचे 4 तुकडे करत पाकड्यांना धडा शिकवायलाच हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. 26 जणांचा बळी घेणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्या तोंडानं जम्मू काश्मीरसाठी राज्याचा दर्जा मागू, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. इलेक्टेड हुकूमत की फिलहाल जिम्मेदारी नहीं है, लेकिन मैं ये मौका इस्तेमाल करके स्टेटहुड की मांग नहीं करूंगा. मैं किस मुंह से इस पहलगाम के वाकये को इस्तेमाल करके मरकज से कहूंगा ना अब मुझे स्टेटहुड दो. मैं क्या, मेरी क्या इतनी सस्ती सियासत है? वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेले. देशाच्या अस्तित्वाचा, सुरक्षेचा प्रश्न आहे. चुकीचे प्रश्न करून नागरिकांना भयभीत करू नये, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. तर भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. आणि सरकार जे म्हणतंय की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे, हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसते. 4 पॅराग्राफमध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे, धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे, अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तव्य आपल्याकडनं होण्याची विनंती आहे. कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे जयराम रमेश यांनी कान टोचले. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत मांडू नये, असं जयराम रमेश यांनी सुनावलेलं आहे. तसंच नेत्यांची वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक मत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. वडेट्टीवारांनी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर जोरदार टीका झाली आणि या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. इस संवेदनशील समय में हमें एक होना है, एकजुटता की जरूरत है, एक सामूहिक संकल्प की जरूरत है. ये बात सही है, कुछ यहाँ वहाँ कुछ कांग्रेस नेता बोल रहे हैं, ये उनकी निजी राय है, ये कांग्रेस पार्टी की राय नहीं है. मैं बिल्कुल स्पष्ट कर देना चाहता हूं कि किसी ने इन नेताओं को अधिकार नहीं दिया है कि वो बोलें. देश सोडायला पाहिजेत असं सर्व पाकिस्तानी शोधले तर पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचं विधान शिंदेंनी केलं होतं, मात्र शिंदेंच्या विरोधाभासी विधानावर विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांनी बगल दिली आहे. अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत.
पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीफिंगच्या आधारावर मंत्री बोलत असतात. म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रीफिंग आपल्याला केलं, गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रीफिंग केलं. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत, केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे, असे सगळे आयडेंटिफाय झालेले आहेत. आणि आता बातमी आहे NCERTच्या नव्या अभ्यासक्रमाची. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा NCERTचा अभ्यासक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. यावरनं आता राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चांना उधाण आलंय. नेमकं मुघलांचा इतिहास हटवून विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. मुघलांचा इतिहास हद्दपार. NCERTत मुघलांऐवजी महाकुंभमेळा. आता गिरवास सरकारी उपक्रमांचे धडे. इयत्ता 7वीच्या NCERTच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले. त्याऐवजी भारतीय राजघराणी, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांची माहिती अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकावी लागणार आहे. सर, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाहिलं तर मुघल इतिहासाचा गाळण्याचा जो पहिला टप्पा प्रिंट झाला त्याच्यामध्ये दिसून येत आहे आणि त्या ठिकाणी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञानाचा समावेश करण्यात आला. महाकुंभाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. चांगली गोष्ट ना, अभिनंदनाची गोष्ट आहे. आमच्या मुलांना खरं म्हटलं मुघलांचा इतिहास आणि हे कायचे मुघलांचं प्रेम आतापर्यंत जे दाखवलं जात होतं काँग्रेसच्या पूर्ण कृपेमुळे, त्याला अगर पुसण्याची भूमिका घेत असतील तर कौतुकाची गोष्ट आहे. मुघल आणि दिल्ली सल्तनतचा उल्लेख हटवला. जमीन कशी पवित्र बनते या शीर्षकाचा धडा. पवित्र भूगोल या संकल्पनेचा समावेश. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यात्रा आणि शक्तिपीठांचा अभ्यासक्रमात समावेश. भारतीय राजघराण्यांचे धडे. एकीकडे राज्य सरकारमधील मंत्री NCERTच्या या अभ्यासक्रमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे विरोधकांकडून मात्र या नव्या प्रकरणांचा तीव्र विरोध केला जातो. बेटी पढ़ाओ महाकुंभ का लाओ, लेकिन पुराने इतिहास को मिटाने से कुछ होगा नहीं. इतिहास मिटता नहीं. इतिहास जो है इतिहास उसे रहने दीजिए. उसको हटाने से क्या मतलब है? नफरत की क्यों कर रहे हैं? जो चीजें हुई हैं वो इतिहास लोगों को मालूम पड़ना चाहिए सच्चाई क्या है. अभी सरकार जो है ना सब ऐसी चीजें कर रही है तो झूठ गलत है ना. ये तो हिस्ट्री कैसे मिट सकती है? हिस्ट्री तो लिखी हुई है. इतिहास पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा. पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते. अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे. दरम्यान मुघलांच्या वंशजांनी सरकारला मुघलांचा इतका द्वेष का असा सवाल केलाय. आप इतना ही मुगल से आपको इतना चिढ़ है तो हर साल जो है आप लाल किले पे जाके जो है तिरंगा लहराते हैं. हमारे 1947 नेहरू जी से लेकर तो मुगलों से इतनी नफरत है तो फिर तिरंगा भी नहीं चढ़ाना चाहिए वहाँ पे, उनके मकान पे. उनकी खबरों से 30% की रेवेन्यू ले रहे हैं आप. हिंदुस्तान को GDP मिल रही है. आप उठा के देखिए, राज्यसभा की रिपोर्ट है और लास्ट ईयर का जो हाईएस्ट रेवेन्यू जो आया है वो खबरस्तान ताजमहल से मिला है. दरम्यान NCERTच्या अभ्यासक्रमातून मुघलांचे आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटवण्यामागे नेमका काय उद्देश आहे? अभ्यासक्रमातून मुघल हटवल्यानंतर देशाचा हा इतिहास विद्यार्थ्यांना कसा कळणार? कुंभमेळ्याचा धडा समाविष्ट करताना मुघलांच्या कारकिर्दीला अभ्यासक्रमात कात्री का? सरकारी उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कशासाठी? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.
आणि आता मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ऐश्वर्याच्या धडकेमध्ये 17 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालेला आहे। मुंबईच्या सीपी टँक येथील ही घटना आहे। ऐश्वर्याला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर दुचाकीवरून तरुणी खाली पडल्याने तिच्या डोक्यावरनं चाक गेलं, त्यातच तिचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। आता बातमी असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली। जर महाराष्ट्रातील दोन भाऊ एकत्र येऊ शकतात तर आपल्यालाही एक व्हावं लागेल अशी साथ एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मुसलमानांना घातलेली आहे। वक्फ बोर्ड कायद्याविरोधात एकत्र येणं काळाची गरज असल्याचं ओवैसी म्हणतात। वक्फ बोर्डाबाबत केलेला हा काळा कायदा मोदी सरकारला परत घ्यावाच लागेल असंही ओवैसी म्हणाले। अलग अलग पार्टी में थे, अब दोनों क्या बोल रहे, हम मिलके काम करने का सोच रहे हैं। जब दो भाई दूसरी पार्टियों में हैं, खून भी एक है, वो कह रहे हैं कि मोदी से मुकाबला करना है, महाराष्ट्र को बचाना है तो हम एक हो सकते। मैं तुमसे कह रहा हूं, अल्लाह जिस चीज का मालिक है, तुमको मुझसे ना इत्तेफाकी है, तुम मुझे पसंद नहीं करते, कोई बात नहीं, ये काज बड़ा है, ये लड़ाई बड़ी है, वक्फ का मामला है जिसका मालिक अल्लाह है। मुंबईतील ईडी कार्यालयाला आग लागली होती आणि त्यामध्ये महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्र जळल्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान कुणाच्या फाईल जळाल्या ते माहिती नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवरच निशाणा साधला। तर काळजी करण्याची गरज नाही, सर्व कागदपत्र सुरक्षित आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि त्याच्यात कुणाच्या फाईली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही, पण एक तर एरिया तो क्राउडेड नाही। एका सरकारी बिल्डिंगमध्ये मग ऑडिट झालं नाही का, फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग, एवढी महत्वाची ईडीची बिल्डिंग, तिथला फायरची पोझिशन काय, तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा, म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत, या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार, बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे, त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी मात्र ईडीकडून आलेल्या स्टेटमेंटची आठवण करून दिलेली आहे। ईडीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय की बरीचशी कागदपत्र जळून खाक झाली आहेत, मात्र ती अनेक कागदपत्र कोर्टांमध्ये आणि डिजिटली उपलब्ध आहेत। दमानिया यावर नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। ईडीच्या कार्यालयात काल आग लागली अशी बातमी आपण ऐकली आणि आधी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एक मोठं विधान केलं की त्यात कुठलेही डॉक्युमेंट्स जळून गेले नाहीयेत। आता एका तासापूर्वी आता ईडीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय, त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलंय की बरीचशी डॉक्युमेंट्स जळून खाक झाली आहेत, पण त्याच्यात त्यांच्याकडे त्याच्या कॉपीज अनेक कोर्टांमध्ये देखील आहेत आणि डिजिटली देखील उपलब्ध आहेत। तर माझं पहिलं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यापुढे त्यांनी विधान करताना अतिशय विचारपूर्वक करावं। आणि आता यवतमाळमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येते। मुलगी IAS झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करत असताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झालंय। यवतमाळमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। प्रल्हाद खंदारे असं मृताचं नाव असून ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते। प्रल्हाद खंदारे यांना हा हार्ट अटॅक आलाय। उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। मामा खंदारे यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या UPSCच्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं। या उत्साहामध्ये त्यांना 26 तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं।
मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. पहलगामचा हल्ला हा भारतानेच घडवून आणल्याचा दावा एका सैनिकानं केलाय. या सैनिकाचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. पण खरंच हा हल्ला पूर्वनियोजित होता का आणि या सैनिकाच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात. अशोक कुमार, भारतीय सेना में एक सीनियर अधिकारी हूँ. आज मैं ऐसे मुद्दे में विचार रख रहा हूँ जो मेरे विवेक पे भारी पड़ता है. एक ऐसा हमला जो बाहर से तो आतंकवाद दिखे लेकिन वास्तव में अंदरूनी राजनीतिक उद्देश्यों को पूरा करते हैं. हा व्हिडिओ पाहिलात? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत दावा करण्यात आलाय की पहलगाम हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि हा हल्ला भारतानेच घडवलाय. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती भारतीय सैनिक आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आई वॉज सीरियसली शॉक जब मैंने देखा कि एक इंडियन आर्मी का जवान एक वीडियो बनाता है पहलगाम इंसिडेंट को लेकर और बोलता है कि ये सब कुछ प्री प्लान्ड था. आई वॉज सीरियसली शॉक. पहलगाम हल्ला घडवणारा सैनिक कोण? आप टेंशन मत लो, मैं आ रहा हूँ. मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? 26 पर्यटकांवरील हल्ला पूर्वनियोजित. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. अशोक कुमारच्या नावानं हा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे अशोक कुमार नावाची व्यक्ती सैन्य दलात आहे का? त्यानं हा व्हिडिओ बनवलाय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला व्हिडिओ सोबत काही फोटो देखील सापडले. त्यावरून शोध घेतला असता ही व्यक्ती कोण आहे हे समोर आलं. पहलगाम हल्ल्याबाबत बोलणारी व्यक्ती भारतीय सैनिक नाही. मलिक कांजी असं या व्यक्तीचं नाव असून तो पाकिस्तानी आहे. मलिक कांजी हा पाकिस्तान सुरक्षा समितीचा सदस्य आहे. कांजीनं घातलेला भारतीय सैनिकांचा ड्रेस जुना आहे. हा व्हिडिओ व्हायरल करून भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती भारतीय सैनिक नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानं घातलेला ड्रेसही 2022 सालीच बदलण्यात आलाय. त्यामुळे पहलगाम हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि हल्ला भारतानेच घडवल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.